ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया आपल्या या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहणार आहोत की कशा पद्धतीने सायली समोर आता सचिनचा खरा चेहरा येणार आणि साक्षी जिवंत असल्याचंही सत्य उलगडणार. त्याबरोबर आता सायली ह्या सर्वच्या सौक्षमोक्ष घरच्या सगळ्यांसमोर लावणार आणि आता मात्र सचिनवरती चांगलाच डोंगर कोसळणार. आता नेमकं काय कसं घडतं हे बघूया आपल्या या व्हिडिओमध्ये. तर आता इथे सध्या सायली आणि अर्जुन हे दोघंजणं एका कॅफेमध्ये बसलेले असतात आणि आता ते दोघंजणं बोलत असतात. सायली हे अर्जुनला म्हणत असते, अहो सचिन भाऊजींचं कालचं वागणं मलासुद्धा खटकलंच होतं. नाही म्हणजे घरातले सगळेजण एवढे दिवस त्यांच्याशी बरे वागत नव्हते तर त्यांना किती त्रास होतोय असं ते दाखवत होते आणि आता घरातले जर त्यांना समजून घ्यायचा प्रयत्न करतायत तर मग ते एवढे विचित्र कसे काय वागू शकतात. अर्जुन म्हणत असतो, अगं मुळात तो माणूस सुधरूच शकत नाही, तो सुधारण्याच्या लायकच नाही आहे. आता पुढे त्यांच्यामधली चर्चा वाढत असते. इतक्यात चैतन्याचा फोन अर्जुनच्या फोनवर येतो. अर्जुन सायलीला बायको एकच सेकंद असं म्हणत फोन उचलतो. चैतन्य अर्जुनला सांगत असतो, अरे अर्जुन एक मेजर प्रॉब्लेम झाला आहे. अरे आपण नाही का आपल्या काल क्लायंटला बेल मिळवून दिली. अरे पण त्या क्लायंटच्या भावाने पुन्हा एकदा आपल्या क्लायंटला दुसऱ्या एका केसमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तो आपल्या क्लायंटवरती आबरूनुकसानीचा दावा करतोय. त्याचं असं म्हणणं आहे की आपल्या क्लायंटमुळे त्याची बदनामी झालेली आहे. खरं तर असं काहीही घडलेलं नाही आहे. याने स्वतःहूनच काही माणसांना धमक्या दिल्या आणि स्वतःविरुद्धच कायनो बैनो बोलायला सांगितलं आणि आता आपल्या क्लायंटला फसवतोय. त्यावर मग अर्जुन हा एक मिनटं चैतन्य मी तुला सांगतो असं म्हणत सायलीला म्हणतो, बायको मी बाहेर जाऊन गाडीपाशी थांबतो किंवा गाडीत बसतो, तू ये लवकर, बिल भरशील का तू. त्यावर सायली म्हणते, हो चालेल ना, मी बिल भरून येते, तुम्ही वा पुढे. मग अर्जुन तिकडनं पुढे फोनवर बोलत जातो. सायली ही आता बिल भरण्यासाठी उठून काउंटरवर जाते. अर्जुन आता गाडीजवळ येऊन उभा राहतो आणि चैतन्यबरोबर फोनवर बोलत असतो. पण आता सायली 5 मिनटं झाली तरी आलेली नसते. त्यामुळे अर्जुन आता गाडीत बसून घेतो. तर आता इकडे सायली जी असते ती बिल भरत असते आणि आता बिल भरून झाल्यावरती जात असताना समोर तिला काही गर्दी दिसते. गर्दी एवढी कसली आहे हे बघण्यासाठी सायलीसुद्धा तिथे जरा उभी राहते. त्यावेळी तिला दिसतं की एक मुलगी घाबरलेली आहे आणि एक माणूस तिला सावरतोय. सायली जरा व्यवस्थित निरखून जरा 2 मिनटं थांबून बघते. तेव्हा तिच्या लक्षात येतं की हा व्यक्ती दुसरा तिसरा कोणीही नसून सचिन आहे. सचिन म्हणजे अस्मिताताईंचा नवरा आणि त्याच्याबरोबरची मुलगी आहे ती साक्षी आहे. आता हे बघितल्यानंतर सायलीला खूप मोठा आश्चर्याचा धक्का बसतो. सायली म्हणते, याचा अर्थ सचिन भाऊजी अजूनही एका मुलीबरोबर रिलेशनमध्ये आहेत आणि ती मुलगी दुसरी तिसरी कोणीही नसून साक्षी आहे. इकडे सचिन साक्षीला म्हणत असतो, कूल डाऊन सॅम, कूल डाऊन, तू घाबरू नकोस, मी आहे ना तुझ्याबरोबर, मी काही नाही होऊ देणार आहे तुला. तर इकडे सायली आता विचार करते, हे सगळं जर मला अस्मिताताईंसमोर आणायचं असेल तर माझ्याकडे पुरावा असणं खूप गरजेचं आहे. कारण अस्मिताताई माझ्यावरती पुराव्याशिवाय विश्वास ठेवणार नाही आहेत आणि त्यांना सचिन भाऊजीच खरे वाटणार आहेत. त्यामुळे मला ह्या गोष्टीचा पुरावा मिळवला पाहिजे. काय करू. इतक्यात सायलीच्या लक्षात येतं तिचा फोन तिच्या हातामध्ये आहे. मग सायली अजिबात वेळ वाया न घालवता पटकन फोनमध्ये व्हिडिओ शूट करते आणि म्हणत असते, सचिन भाऊजी तुम्हाला काय वाटलं तुम्ही अस्मिताताईंना सहजपणे फसवाल आणि आम्ही आमच्या अस्मिताताईंना फसून देऊ? नाही, काहीही झालं ना तरी आम्ही अस्मिताताईंना कोणीही फसू देणार नाही आहोत. आता लवकरात लवकर तुमचा हा काळा चेहरा मी अस्मिताताईंसमोर आणणार आणि अस्मिताताईंना कायमची अगदी कायमस्वरूपीची तुमच्या सतावडीतनं सोडवणार. बिचाऱ्या आमच्या अस्मिताताई यांच्यावरती एवढ्या निसंकोचपणे विश्वास ठेवतात, त्यांच्यावर प्रेम करतात आणि ते हे सचिन भाऊजी त्यांचा विश्वासघात करतात. नाही, सचिन भाऊजींच्या पापाचा घडा आता भरलेला आहे. मी सचिन भाऊजींना नाही सोडणार. आणि ही साक्षी हिला तर तुरुंगात घातलं होतं आम्ही, जन्मठेपेची शिक्षा मिळवून दिली होती तरीसुद्धा ही तुरुंगातनं बाहेर आली. माझ्या मधुबाऊंची अवस्था हिच्यामुळे वाईट झालेली आहे. त्यामुळे हिलासुद्धा मी बाहेर नाही राहू देणार. नाही जर यांच्या मदतीने पुन्हा हिला तुरुंगात घालवलं तर माझंसुद्धा नाव सायली नाही. बरं झालं मला ही जिवंत असल्याचंही इथे समजलं. ते आता लवकरात लवकर मला हे सगळं यांच्याबरोबर बोललं पाहिजे. सायलीला आता ही गोष्ट माहीतच नाही आहे की साक्षी जिवंत असल्याचं सत्य अर्जुनला आधीपासूनच माहिती आहे. तिला हेच वाटतं आहे की अर्जुनला यातलं काहीही माहीत नाही आहे. मग सायली आता तिकडे डोळे मोठे मोठे करून सचिनकडे बघत असताना सचिन मात्र आजूबाजूला बघत असतो की आपल्याला कोणी बघत तर नाही आहे ना. त्यावेळी आता सचिन
ह्याची नजर समोर जाते आणि सायलीला तो समोर बघतो आणि आता सचिन खूपच जास्त घाबरलेला असतो. काय बोलावं काय करावं सचिनला काही सुचत नसतं. त्यावेळी आता सचिनची नजर अशी एका ठिकाणी कुठे रोखून राहिली हे बघण्यासाठी साक्षी समोर बघते, तर साक्षीला समोर सायली दिसते. सायलीला बघून आता इकडे साक्षीसुद्धा खूप घाबरते. मग आता इकडे सायली ही तिकडनं निघून जाते. इकडे साक्षी हिला कळत नसतं की हे सगळं काय होऊन बसलं, आता मी काय करू. सचिन हा लगेचच साक्षीला म्हणतो, सॅम तू जरा 2 मिनटं माझ्यापासून बाजूला हो प्लीज, मी आलोच पटकन. आता साक्षी म्हणू लागते, सचिन अरे तू कुठे चाललास आणि मला अशी एकटी सोडून ते सुद्धा. नाही नको सचिन तू कुठेही जाऊ नकोस, मला सध्या तुझी सर्वात जास्त गरज आहे. सचिन प्लीज प्लीज थांब. सचिन म्हणतो, सॅम मी पुन्हा येईन पण प्लीज प्लीज मला आत्ता जाऊ दे, आत्ता सध्या माझं जाणं खूप गरजेचं आहे. सॅम प्लीज ट्राय अंडरस्टँड. आणि मग तो आता लगेचच साक्षीला तिकडे सोडून सायलीच्या मागे मागे येतो आणि आता तो सायलीला म्हणत असतो, सायली वहिनी ऐका ना माझं. सायली वहिनी प्लीज थांबा. सायली वहिनी तुम्हाला जे वाटतंय तसं काही नाही आहे सायली वहिनी. पण सायलीला आता सचिनच्या ह्या नीच कृत्याचा एवढा जास्त राग आलेला असतो की सायली आता काही बोलतच नाही. ती थेट गाडीमध्ये बसते आणि अर्जुनला म्हणते गाडी चालू करा. त्याबरोबर अर्जुन हा बघतो तर काय सायलीचा मूड जाताना तर एकदम फ्रेश होता, चांगला होता. पण मग आता सायलीला काय झालं. अर्जुन सायलीला विचारू लागतो, बायको काय गं काय झालं. नाही म्हणजे आपण ह्या कॅफेमध्ये येण्या अगोदरपासून तुझा मूड खूप व्यवस्थित होता, छान होता आणि आपण कॅफेमध्ये आलो, कॉफी वगैरे सुद्धा छान प्यायलो आणि अचानक तुझा मूड एवढा खराब झाला. काय झालं. आपल्याला लवकर घरी जावं लागतं आहे किंवा मी ऑफिसला जाणार आहे, ह्या गोष्टीमुळे तुला नर्वस वाटतं आहे का. हे बघ तसं काहीही असेल तर तू मला सरळ सांगू शकतेस, माझं काहीच म्हणणं नाही आहे. तसं आहे का काही. सायली म्हणते नाही हो. त्यावर अर्जुन म्हणतो, अगं मग काय झालं. कॅफेमध्ये पैशाचं बिल भरताना काही गडबड झाली आहे का, बोल ना. सायली म्हणते नाही म्हटलं ना मी. अहो तुम्ही का उगाच मला प्रश्न विचारताय, करा ना तुम्ही तुमचं ड्रायव्हिंग, मी तुम्हाला विचारत असते का एवढे प्रश्न. आता सायली ही अशी चिडल्यावर अर्जुन म्हणतो, बरं रिलॅक्स तू चिडू नकोस. मग सायली म्हणते, मग तुम्ही शांतपणे गाडी चालवा, उगाच मला नसते प्रश्न विचारू नका. अर्जुन गाडी चालवू लागतो. मग इकडे सायलीच्या मनातनं मात्र ते विचार काही जात नसतात. सायलीला सतत राहून सचिनचंच वागणं आठवत असतं. तर दुसऱ्या बाजूला आता इकडे प्रिया ही फोनवरती बोलत असते आणि आता ती जे काही याआधी फोनवर बोललेली असते त्या फोनवरच्या बोलण्यामुळे कल्पनाला ना शंका आलेली असते की नक्कीच प्रियाची काहीतरी गडबड सुरू आहे. मग नक्की तन्वीचं काय सुरू आहे हे बघून घेण्याची उत्सुकता कल्पनाच्या मनामध्ये वाढते. मग कल्पना काय करते, कल्पना विमलला हाताशी धरते. ती विमलला सांगते, विमल तन्वीवरती बारीक लक्ष ठेवते, कुणाशी बोलते, काय करते ह्या गोष्टी मला येऊन सांग, कळलं, मला सांग किंवा सायलीशी बोल. त्याबरोबर मग आता विमलला आधी सायलीने सुद्धा हीच गोष्ट सांगितलेली आणि आता कल्पनेने सुद्धा. मग काय आता विमल ही बरोबर प्रियाच्या म्हणजे पूर्ण गोल राहते आणि प्रियावरती ती अगदी व्यवस्थित लक्ष ठेवते. मग आता प्रिया ही इकडे फोनवर बोलत असते आणि आता ती इकडे नागोबाला म्हणत असते, अहो नागराज काका मी कितीदा सांगते तुम्हाला की तुम्ही मला फोन करू नका, मी स्वतःहून तुम्हाला फोन करेन. अहो तुम्ही तिकडे मस्त तुरुंगात बसलाय पण इकडे माझं तसं नाही आहे, मला इकडे घरातली सगळी कामं करावी लागत आहेत आणि त्याहून महत्त्वाचं माझ्याकडे सतत कोणाचं तरी लक्ष असतं. मी जर तुमच्याशी अशी चॅटवर बोलले ना तर सगळ्यांना शंका येईल की आपणच दोघं जण आहे म्हणून म्हणतो की प्लीज तुम्ही थोडा वेळ मला फोन वगैरे करणं टाळा, मी नंतरनं स्वतःहून तुम्हाला करत जाईन ना रोज हवं तर एक फोन. त्याबरोबर आता हे सगळं बोलणं विमल ऐकते. विमलला आता लक्षात येतं की याचा अर्थ नक्कीच तन्वीताई कोणाशी तरी महत्त्वाच्या माणसाशी बोलत आहेत. तर दुसऱ्या बाजूला आता इकडे जो सचिन असतो त्याला तर सायलीने रंगे हात पकडलं आहे आणि सायली साधी तिथे उभीही राहिलेली नाही आहे. यावरूनच सचिनला कळालेलं असतं की सायलीचा राग हा खूपच डेंजर आहे. मग तो विचार करतो की नाही काहीही झालं तरी सायली वहिनींपासून मला वाचायलाच हवं. घरातल्या सगळ्यांचा विश्वास आहे सायली वहिनींवर. जर सायली वहिनी माझ्या विरोधात एक जरी शब्द बोलल्या तरी घरातले मला घरातनं बाहेर काढतील, त्याआधी मला काहीतरी केलं पाहिजे. मग आता सचिनला एक खेळण्यांचं दुकान दिसतं. सचिनच्या दुकानात जातो आणि आता सचिन तिकडनं लहान मुलांची सगळी खेळणी घेतो आणि त्यानंतर आता तो लहान बाळासाठीचे थोडेसे कपडे वगैरे घेऊन घरी येतो. आता घरी तो आल्याबरोबर इकडे अस्मिता दरवाजातच असते. अस्मिता म्हणते, सचिन अरे काय रे किती उशीर.
कधीपासून वाट बघते मी तुझी. त्याबरोबर मग सचिन म्हणतो सॉरी ना. त्यावर ती म्हणते अरे पण तू होतास कुठे ते तरी सांग मला. असं कुठे एवढं महत्त्वाचं काम होतं तुझं की तुझी गरोदर बायको घरात आहे हे तुझ्या लक्षात नाही आलं. त्यावर सचिन म्हणतो अगं माझं काय काम असणार. तू एवढं क्रेडिट कार्ड माझ्यावरती विश्वास सोपवून मला दिला आहेस तर मग मलासुद्धा त्याचा योग्य तो आणि चांगलाच वापर केला पाहिजे की नाही. म्हणून मी आपल्यासाठी आणि आपल्या बाळासाठी थोडीशी खरेदी केली आहे. त्याबरोबर हे ऐकून आता अस्मिता म्हणते काय खरंच आपल्यासाठी आणि बाळासाठी सुद्धा. सचिन म्हणतो हो अगं आता एवढा मोठा राग रुसवा चूक बरोबर या सर्व गोष्टी सोडून घरातल्या सर्वांनी मला माफ केलं. घरातल्या सर्वांनी माझा स्वीकार केला. मग आता मी एवढं तर करायला हवंच ना. आणि आपल्या बाळासाठीची खरेदी मी नाही करणार तर कोण करणार. अस्मी सॉरी यार मी तुझ्यावर काल रात्री रागवायला नको होतं पण काय करू कामामुळे होतं गं सध्या मला असं चिडचिड करायला. त्यावरती म्हणते इट्स ओके सचिन. आता इतक्यात सायली तिकडे येते. आता सचिनने आणलेल्या वस्तू का तो सायलीला तो अस्मिताला बाहेरच हॉलमध्येच दाखवत असतो. आता इतक्यात सायली तिकडे आल्यावर अस्मिता सायलीला म्हणते सायली बघ ना सचिनने आमच्या होणाऱ्या बाळासाठी केवढ्या छान छान वस्तू आणल्यात. काल तुम्हाला सगळ्यांना सचिनचं बोलणं वाईट वाटलं पण सचिन काल स्ट्रेसमध्ये होता म्हणून रागाच्या भरात तो बोलून गेला. पण आता बघ सचिन माझी केवढी काळजी घेतोय. सायली म्हणते बास करा सचिन भाऊजी नाटकं. अजून किती वेळ असं अस्मिताताईंना फसवणार आहात. किती अंधारात ठेवणार आहात तुम्ही अजून अस्मिताताईंना. काय मिळतंय हो तुम्हाला त्यांच्या भावनांशी खेळून. का बिचारा अस्मिताताईंच्या भावनांचा आणि आयुष्याचा खेळ मांडलाय तुम्ही. सचिन आता बिचारा केविलवाना चेहरा करतो. बिचारा कसला नालायकच आहे तो. मग आता लगेचच इकडे अस्मिता म्हणते सायली काय बोलतेस तू हे आणि कुठली पद्धत ही माझ्या नवऱ्याबरोबर बोलण्याची. म्हणजे तुम्ही पुन्हा माझ्या नवऱ्याबरोबर चांगलं वागण्याचं फक्त नाटकच करत होतात का. अगं 2 दिवस चांगली वागलीस ना त्याच्याशी म्हणून घरातलं वातावरण किती हसतं खेळतं राहिलं आणि आता पुन्हा बेतेपाडे 55 करतेस. त्यावर सायली म्हणते यांची ना लायकीच नाही आहे अस्मिताताई यांच्याबरोबर चांगलं वागण्याची. त्यावर अस्मिता म्हणते सायली कोणाबद्दल बोलतेस ते विसरतेस का तू. सचिन नवरा आहे माझा. सायली म्हणते तेच तर ना अस्मिताताई हा नवरा आहे तुमचा. हेच तर दुर्दैव आहे ना आपलं सगळ्यांचंच. हा नवरा नकोच हवा होता तुमचा. मग बघितलं असतं याच्याकडे नाही याला याची खरी लायकी दाखवून दिली असती ना तर मी सुद्धा माझं नाव मिसेस अर्जुन सुभेदार सांगितलं नसतं. तुम्हाला विश्वास होत नाही आहे ना माझ्यावर. 1 मिनटं सचिन भाऊजी सांगा ना आता स्वतःच्या तोंडाने काय काय करामती केल्यात तुम्ही आज. कुठे होतात तुम्ही. हे कपडे ह्या खेळण्या खरेदी करण्याच्या आधी तुम्ही कुठे गेला होतात बोला. सचिन म्हणतो सायली वहिनी मी ते कामासाठी गेलो होतो मी. सायली म्हणते कामासाठी गेला होतात तुम्ही. कामासाठी गेला होतात. आता सचिन खोटं सरळ सरळ बोलत असतो कारण सचिनला माहीत नसतं की सायलीने तिच्या फोनमध्ये व्हिडिओ वगैरे शूट केला असेल. सायली म्हणते ठीक आहे मग तुमचं काय काम होतं ना हे आता मीच सगळ्यांना दाखवते. आणि मग सायली आता तिचा मोबाईल काढते आणि तिच्या मोबाईलमध्ये तिने सचिनचा आणि साक्षीचा एक व्हिडिओ बनवलेला असतो. तो व्हिडिओ आता ती सगळ्यांना दाखवते आणि म्हणत असते हे बघा सचिन भाऊजींचं महत्त्वाचं इम्पॉर्टंट काम व्हेरी इम्पॉर्टंट ती काय प्रेस कॉन्फरन्स म्हणतात ती बघा काय काय चाललं आहे ते यांचं. मी आणि अर्जुन सर ज्या कॅफेमध्ये गेलो होतो ना अस्मिताई त्याच कॅफेमध्ये हे त्यांच्या गर्लफ्रेंडला घेऊन आले होते आणि तिथे हे तिला मिठी मारून हे असे अश्लील चाळे करत होते. यांनी हे सगळं बघितलं नव्हतं. थँक गॉड की हे आतमध्ये गेले होते कॅफेतून बाहेर आणि म्हणूनच मला हे सर्व काही फक्त एकटीलाच बघावं लागलं. आता हे सगळं बघून अस्मिताच्या पायाखालची जमीन सरकते. अस्मिताला कळतच नसतं की काय बोलू आणि काय नाही. म्हणजे ज्या सचिनला मी सुधारण्यासाठी एवढी संधी दिली, ज्या सचिनला मी व्यवस्थित वागायला सांगितलं, सचिनला मी एवढ्या पाठीशी वेळा घातलं पण तरीही सचिन मात्र सुधारत नाहीच आहे. अस्मिताला पश्चाताप होत असतो तिच्या करण्यावरती. तिला वाटत असतं की का मी सचिनला घरात घेतलं कशासाठी. काय गरज होती मला हे सगळं करण्याची. मग ती सचिनची कॉलर पकडते आणि म्हणू लागते सचिन व्हॉट्स रॉंग. सांग ना व्हॉट्स रॉंग. काय चुकलं माझं. मी तुला घरात घेतलं सगळ्यांना तुझ्याबरोबर चांगलं वागायला भाग पडला तुझ्यावर विश्वास ठेवला तुला माझं क्रेडिट कार्ड दिलं. ह्या गोष्टी चुकल्या का रे माझ्या. का फसवणूक करतोयस तू सचिन माझी. काय मिळतंय तुला मला फसवून. सचिन बोल गप्प बसू नकोस. त्याबरोबर मग कल्पना ही अस्मिताला सावरू लागते आणि म्हणत असते नको बोलूस अस्मिता बाळा याला काहीही. ह्या नीच नालायक हरामखोर माणसाला ना काही बोलून फरकच नाही आहे. अगं नालायक तो नालायकच राहणार. शेवटी
समुद्राचं पाणी कितीही स्वच्छ आणि नितळ दिसत असलं ना तरी शेवटी समुद्राचं पाणी घाण आणि गढूळच असतं. आम्ही सगळेच तुला समजावत होतो अस्मिता बाळा की याच्या नादी लागू नकोस, पण नाही, तू आमचं कोणाचंच ऐकलं नाहीस. त्यावर अश्विन म्हणत असतोस, अस्मिताई तू फक्त बोल की याचं काय करायचं. नाही जर ह्याला आत्ताच्या आत्ता फरफटत घराच्या बाहेर काढला ना तर नाव नाही सांगणार डॉक्टर अश्विन सुभेदार. त्याबरोबर लगेचच आता इकडे प्रिया हे सगळं काही बघत असते आणि प्रिया सचिनच्या ऐवजी स्वतःला इमॅजिन करत असते. प्रियाला वाटत असतं की बापरे, ह्या सर्वांना जर सचिनचं सत्य समजलं आहे तर हे सर्व सचिनबरोबर असं वागतायत. मग जर ह्यांना तो नागोबा म्हणालाय त्याप्रमाणे खरं कळालं की मी तन्वी नाही आहे तर हे सगळे माझं काय करतील. म्हणजे मी सुद्धा अशीच नागोबासारखी भिकारी होईल आणि या सचिनप्रमाणेच मलासुद्धा या घरातले लोक हिसकावून घरातनं बाहेर काढतील, कुत्र्यासारखं वागवतील, हिनवतील का. नाही 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 असं त्या तो जोरात ओरडते. त्याबरोबर अश्विन म्हणतो, तन्वी काय गं, काय होतं आहे तुला. त्यावरती म्हणते, अरे तेच म्हणते, नाही असं नाही वागू शकत सचिन, तुम्ही काय समजता काय तुम्ही आमच्या अस्मिताला. त्याबरोबर अश्विन म्हणतो, अगं खरं तर अस्मिताईचीच चूक आहे ना, अस्मिताईनेच याला संधी दिली म्हणूनच तर याचं एवढं फावलं. त्याबरोबर सायली म्हणत असते, सचिन भाऊजी अहो अस्मिताईंना वाटलं की जर त्यांनी तुम्हाला संधी दिली तर तुम्ही सुधराल, तुम्ही चांगलं वागाल, तुम्ही तुमच्या बाळाचा विचार कराल, त्याच्या भविष्यासाठी काहीतरी तरतूद कराल, पण नाही, ह्या सर्व गोष्टी राहिल्या लांब. उलट तुम्ही तर सर्व गोष्टींची बदनामी बरबादी करायच्या पाठी तुडलाय. काय मिळालं तुम्हाला हे सगळं करून, सांगा ना, कशासाठी केलं ते सगळं, काय गरज होती तुम्हाला हे असं वागायची. तुम्हाला माहिती आहे का, तुमच्यावर विश्वास म्हणून अस्मिताताईंनी आजपर्यंत आमच्या सगळ्यांबरोबर वाद घातला, सगळ्यांच्या विरोधात जाऊन त्यांनी तुम्हाला साथ द्यायचं ठरवलं आणि या सगळ्या बदल्यात तुम्ही काय केलं, तुम्ही काय दिलं त्यांना, पुन्हा एकदा विश्वासघात. हां, काय मिळालं तुम्हाला सचिन भाऊजी हे सगळं करून. तरी नशीब आज ते कॅफेमध्ये मी तुम्हाला रंगेहात पकडलं म्हणून. जर मी तुम्हाला तिकडे बघितलं नसतं तर पुन्हा एकदा तुम्ही अस्मिताताईंना गोड गोड बोलून, खोटं बोलून, लुबाडायला, फसवायला तयारच होतात, बरोबर ना. आता घरातले सगळेच जण अश्विनला सचिनला सुनवत असतात, काही ना काहीतरी बोलत असतात, पण इकडे सायली, अर्जुन हे तर सचिनची चांगली खरडपट्टी काढत असतात. तर बिचारी अस्मिता ही मात्र पूर्णपणे तुटून गेलेली असते, कोलमडून गेलेली असते. तिला कळत नसतं की म्हणजे आपण कुठे कमी पडतोय, कुठे चुकतोय. तिच्यासमोर तिचा संसार तुटताना तिला दिसत असतो आणि तरीही ती आता फक्त डोळ्यातनं अश्रू गाळत गप्प बसलेली असते. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत ह्या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. तुम्हाला ठरलं तर मग ही मालिका कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा.